ते शिक्षक आणि हेडमास्टर, हां शिक्षक आणि मुख्याध्यापक हे दोनच पदं होती. आणि शाळेमध्ये 30-40 शिक्षकामध्ये एखादा शिक्षक मुख्याध्यापक व्हायचा, बाकीचे सगळे शिक्षकच राहायचे. हां म्हणजे शिक्षक म्हणून नोकरीला लागायचे आणि शिक्षक म्हणूनच निवृत्त व्हायचे. अच्छा. तर त्यांच्या आयुष्यभरामध्ये त्यांना काही समाधान, काही पदोन्नतीचं काही नव्हतं. शिक्षक म्हणून लागला आणि शिक्षक म्हणून निवृत्त झाला. तर हे याच्या बाबतीत काय करावं म्हणून केंद्र सरकारचे एक मंत्री होते चट्टोपाध्याय, त्यांची कमिशन नेमलं होतं. अरे मग 1985चं काळ आहे. हा पाच त्या काळामध्ये त्यांनी मग काही शिफारशी केल्या. त्या शिफारशी महाराष्ट्रामध्ये लागू कराव्या म्हणून दस्तूरकर आमदार असताना त्यांनी ते उचलून घेतले. तर आम्ही दस्तूरकर आले म्हणजे आम्ही म्हणायचं चट्टोपाध्याय आले. पण त्यांनी ते काय म्हणता हा प्रस्ताव एवढा सभेमध्ये आणि परिषदेत की त्यांनी सांगितलं बाबा माणूस 30 वर्षामध्ये त्याला एकही पदोन्नती नाही. 30-40 माणसामध्ये एक माणूस हेडमास्टर झाला तर तो 20-25 वर्ष हेडमास्टर राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी ते लावून धरलं आणि ते करून घेतलं. ते माझ्याच काळात आहे. हां हां चट्टोपाध्याय कमिशनच्या वेतनश्रेणी जी आहे ते टाइम बाउंड स्केल. दर्जोन्नती म्हणतो. कालबद्ध पदोन्नती ना, कालबद्ध पदोन्नती. त्यांना त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दर 10 वर्षांनी स्केल म्हणजे त्याला तेवढं समाधान केली. कामामध्ये काहीतरी पुढे आपल्याला मोटिवेशन तसं ते कालबद्ध पदोन्नती द्यावी ही चट्टोपाध्याय समितीची शिफारस अंमलात आणण्याचं काम आमदार दस्तूरकरांनी केलं. सगळ्याच डिपार्टमेंटला. थँक्यू.